आजचा विषय आहे शम आणि दम. ॲक्टिवली हे सरांनी सांगितलं षटसंपत्ती म्हणतात. शम दम आहे की नाही, तितिक्षा उपरती आणि श्रद्धा समाधान. तर हे सद्गुण आहे. ते तुम्ही ते गुण बांध, जसं तर विवेक वैराग्य सदाचार हा भाग आलाच त्याच्यामध्ये. पण हे हे सद्गुण असल्याशिवाय तुमची प्रगती, जी तुमचं जे ध्येय आहे मोक्षप्राप्ती किंवा आत्मज्ञान प्राप्ती, इथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आता हे आपण दोन शब्द समजून घेऊ. शम म्हणजे मनोनिग्रह, सोप्या भाषेत मनाचा निग्रह करणे. मन किती कठीण आहे. मन आताच इथं आहे की नाही. वालसाळे सरांचं आता ते विचार करून राहिले घरी काय चालू आहे, काही नाश्ता वगैरे तयार आहे का आपण. तर त्या मनाचा निग्रह करणे सोपा आहे का? इथं बसवणं सोपं आहे का? आता आपलं आज ही आहे मीटिंग आहे, किती लोक येतो आपण, पण हिरच नाही ना. कशाची गरज आहे? मेंबर आहेत 125 झाले आपले. किती लोक येतात, किती लोकांचं अटॅचमेंट आहे. मनाचा निग्रह म्हणजे लक्षात घ्या, हे तर आत्मज्ञान प्राप्तीसाठी आहे. एक जी साधना तुम्ही करता त्या साधनेप्रती तुमची मनाची किती तयारी आहे. मनच तयार नाही. हे काय आहे की हा एवढा कठीण विषय आहे की तुकोबा म्हणतात का अनंत बुद्धीचे तरंग क्षणा पालटे रंग. क्षणाला बदल देव. मग त्याचा निग्रह करणे मग कुठं ते, कारण की मन हे माध्यम आहे ईश्वर प्राप्तीचं. त्याच्याद्वारेच तुम्ही जाऊ शकता किंवा त्याचंच उन्मन होते. मनाचं उन्मन झालं की ईश्वर प्राप्ती म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती आहे. पण त्याचा निग्रह होत नाही. आणि म्हणून क्षणाला जे बदलणारं मन आहे, धरू जाता संगत होतो. एक मनात विचार आला तो जर तुम्ही पकडला तर तुमचं पतन व्हायला काही वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही. कुठलाही एक वाईट विचार येऊ द्या, नाही तुम्ही करा, झालं खलास. अध्यात्म मार्गामध्ये असंख्य लोक येतात, असंख्य म्हणालो करोडो. विरळा ऐसा कोणी तुका त्याचे लोटांगण. ज्याने मनाचा निग्रह केला तो म्हणजे मनोनिग्रह मनोज्जवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. कोणाचं वर्णन आहे? मारुतीराजांचं. ज्यानं मनोनिग्रह केला तो बजरंग बली. किती निग्रह होता. तर मनाचा निग्रह म्हणजे शम. मग आता गीता असं म्हणते की मनाचा निग्रह करायचा असेल तर बाबा तू एक कर, अभ्यास कर, वैराग्य कर. वैराग्य पाहिजे आपलं. तर आपण प्रत्येक ठिकाणी अटॅचमेंट आहे, लोभ आहे. आणि मग रेग्युलर प्रॅक्टिस मस्ट. मनाचा रोज म्हणून आपल्याला सांगितलं आहे की ध्यान करा, येऊन बसा, सत्संग करा. कशासाठी आहे 1 तास? हा मनाला सवय लावण्यासाठी. लागत नाही ते, कठीण आहे ना. म्हणजे बहिणाबाई म्हणते मन वढाय उभ्या पिकातलं ढोळं. किती हाकला तरी येतं पिकावर. त्याला म्हटलं की त्या विषयाकडे जाऊ नको, तरी तिथेच जाणार. मन जहरी ती पुढे म्हणते मन जहरी त्याचं न्यारे रे अंतर. अरे विंचू साप बरा त्याले उतारे मंतर. इतकं जहरी आहे ते. आपल्या प्रत्येकाच्या मनाचा आपण जर विचार केला की आपल्या मनात येणारे जे विचार आहेत ते बुद्धीचे तरंग जे आहेत ते जर पाहिले आपण तर किती भयानक आहे. आणि म्हणून त्याचा नियमित अभ्यास लागते. जेवढं रोजचं जेवण आवश्यक आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं, बाबा हो तुम्ही जे खाता त्यातला एक भाग तुमचा मज्जा बनते, मांस बनते, दुसरा भाग मल बनते, आणि तिसरा अतिसूक्ष्म भाग त्याचं मन बनते. मग तुम्ही काय खाता, कसे राहता, याचे सुद्धा संस्कार म्हणजे काय खाता याच्यावर मन आहे. तुम्ही जर राजसच पदार्थ खात असाल, तुम्ही तमोगुणी आहार करत असाल तर मन तसं बनेल. आणि म्हणून आपल्याला सत्वगुणी मन पाहिजे आहे तर आपला आहारही तसा असला पाहिजे. ह्या गोष्टी आल्या. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अध्यात्म म्हणजे काय, काहीतरी आपल्याला ऐकायची गोष्ट आहे संपलं असा जो विचार चालू आहे तो, त्यामुळे आपली प्रगती होत नाही. जिथं आहोत तिथंच थांबतो.
आणि म्हणून मनाचा अभ्यास रोज करावा लागेल, रोज. म्हणजे आपल्याला पूजा सांगितली, का सांगितली? अरे बाबा ती इकडे तिकडे भटकणार मन आहे तर थांबेल तरी. जप सांगितलं कशासाठी? त्या नामात तरी लागेल. वारकरी संप्रदायामध्ये आम्हाला पाठांचं सांगायचं, रोज 5 अभंग पाठ कर. म्हणजे काय कर? त्याच्यात तुझं मन गुंतून राहील. आणि म्हणून तुकोबांनी सांगितलं की त्याला जर सवय लागली तर ते तसं बनते. तुका म्हणी अळी झाली भिंगुरटी सकळी, मग जेव्हा गोविंद गोविंद म्हणा लागले छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. तुम्हाला तो छंद लागला तर तुमचं शरीरच मन ते गोविंद बनून जाते, तो ईश्वरच बनते. पण ही सवय रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि म्हणून जर आपल्याला मनोनिग्रह करायचा असेल तर मनाची रोज प्रॅक्टिस घ्या. त्याला खाद्य द्या. कोणतं खाद्य द्या? ध्यानाचं खाद्य द्या, पूजेचं खाद्य द्या, जपाचं खाद्य द्या, जे आपल्याला साधनं सांगितले संतांनी. किंवा सत्संगती, आज जे मी बोललो आहे की नाही, आज लोक येत नाही. सत्संगती अत्यंत जरुरी आहे. तेच कारण की बाहेर तुम्ही गेले की मन भटकलं, कारण बाहेर तर विषयच आहेत ना. आज तो तुम्ही जर सोशल मीडियामध्ये गेले तर तुम्ही प्रचंड विषय आहेत, तुम्ही काही विचारूच नका, तुमचं पतन व्हायला काहीच वेळ नाही लागत, नाही की नाही. आणि म्हणून तुम्हाला ती सवय लावावी आपल्याला, प्रत्येकालाच, इन्क्लुडिंग आपण सगळ्यांनाच. आपल्याला रोज मनाला द्यावं लागेल, तर ते मन त्याचा निग्रह होईल पुढे. आणि मग जो दम आहे, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मनाचा स्वामी, इंद्रियाचा स्वामी कोण आहे? मन. त्याचा निग्रह असेल तर इंद्रिय ताब्यात राहतील भाऊ. म्हणून पहिल्या याच्यावर ठेवलं शम. दम म्हणजे दमन करणे नाही. दमन केलं तर इंद्रिय उफाळून येतील. दमन म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणे. ते केव्हा होईल की जर मनोनिग्रह असेल तर. इंद्रिय विषयाकडे धावणार त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून स्वभावता आपल्याला समजा आपल्यासमोर जिलेबी आली तर आपल्याला काय वाटेल? खावंच वाटेल ना, साहजिक आहे. एखादं फूल पाहिलं तर आपलं मन आकर्षित होईल, हे साहजिक आहे. आणि म्हणून किती त्याग मोठा ते विद्यासागर महाराज वारले आचार्य आहे की नाही. किती त्याग होता त्यांचा. त्यांना सांगितलं की तुम्हाला कावीळ झालेला आहे, तुम्हाला मिठामध्ये औषध घ्यावं लागेल. त्यांनी सांगितलं मी मीठ खातला, मिठाचा त्याग केलेला आहे, आजन्म त्याग केलेला होता त्यांनी, त्यांना माहीत असेल. आणि त्यामुळे त्यांना औषध नाकारलं. औषध नाकारलं तर ते कावीळचं ते त्यांनी मग सलेखना समाधी घेतली. किती मोठा त्याग झाला की जीव गेला तरी चालेल, जीव गेला तरी चालेल. म्हणून इंद्रियांचा विषयाचा संबंध इतका डेंजर आहे. त्यामुळे त्याला मनाचा निग्रह असेल, त्यांच्या मनाचा निग्रह होता कोणाचा? विद्यासागर महाराजांना. म्हणून ते विषयाला करू शकले नाही. इंद्रियांना जर आपल्याला इंद्रियांचा जर निग्रह करायचा असेल तर मनोनिग्रह जरुरी आहे, मग इंद्रिय निग्रह जरुरी आहे. इंद्रिय निग्रह नसेल तर मग आपल्या हातून अनेक चुका होऊ शकतात. कारण काय? ज्ञानेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हे विषया जया नात्रती तेथ हर्षशोक नोपजती गर्भवास संगती नाही तया. म्हणजे गर्भवास संगती जर आपल्याला पाहिजे नसेल, म्हणजे मुक्ती पाहिजे असेल तर विषयाचा संबंध तोडला पाहिजे. म्हणजे विषय कसे भोगावेत ते वर्णन पुढे आहे. पण ज्यामुळे तुम्ही जन्ममृत्यूच्या याच्यामध्ये फेऱ्यामध्ये पळाल असे विषय तुम्ही टाळले पाहिजेत. तर असा एक आजचा शमदम भाग आहे. पुढचे जे राहतील ते पुढे आपण घेऊ.